काय माहीत कधी लाईट येते. सकाळपासून गेलेली आहे 7 वाजतापासून अजून पण लाईट आली नाही. रोज डेली आता हाच टाईम आहे. लाईट 7 वाजता जाते आणि दुपारी 1 ते 2च्या दरम्यान येऊन जाते. तर 2 वाजेपर्यंत वाट पाहा लागेल, कारण काल लाईट 2 वाजता आली होती. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज जरा बरं वाटत आहे. काल खूप गळा दुखत होता, तर काल टॅब्लेट्स वगैरे घेतले. आज बरं वाटत आहे. काल जास्त ब्लॉग नाही शूट करू शकलो, तर थोडाफार जो बनला तो तुम्हाला पाठवला, मी दाखवला. 8 वाजता आला असेल. तर फ्रेंड्स, या ठिकाणी बेलाच्या झाडामध्ये एक पक्षी बसून आहे. पाहू शकतो, दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणी ब्लॅक दिसत पक्षी आहे. सकाळी सकाळी येऊन बसला. फ्रेंड्स, या ठिकाणी करत आम्ही नाश्ता. पाहू शकतो, चिवडा, शेंगदाणे आणि आईने केला ढोकळा मिरच्या बनासोबत. तर आम्ही करत आहे नाश्ता. तर फ्रेंड्स, फायनली आलो भाजीपाला वगैरे घेऊन. बाहेर गेलो होतो पप्पाने मी, तर आलो भाजीपाला घेऊन. त्या पकडा, हे मंदिर रामदेव बाबाचं. तिथे घर पाडलेलं आहे. आता नवीन बांधत आहे या ठिकाणी घर, म्हणून हे पाडत आहे. आला आपण दोघं. तर फ्रेंड्स, आज पाहू शकतो तुम्ही, आज परत लाईट गेलेली आहे. दुपारचे वाजलेले आहे 12:30. अजून पण लाईट नाही आली. आज खूप जास्त गरम करत आहे, कारण आज सकाळपासून लाईट गेलेली आहे कालसारखी. पाहू शकतो, इथं पण लाईट नाही. बॅटरीवरच्या लाईटवर चालू आहे. हा जो लाईट ऑन आहे, हा बॅटरीवरचा आहे. याचं कनेक्शन दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी ही जी बॅटरी आहे, याच्यावर लावलेला आहे हा लाईट. याच्यावरती चालू आहे तो, आणि याच्यावरती हा लाईटसुद्धा चालू आहे. बा, हे या ठिकाणी रात्री आम्ही हा लाईट लावत असतो. तर सकाळी 7 वाजतापासून लाईट गेलेली अजून पण नाही आली. तर फ्रेंड्स, हा फॅन लाईट गेली म्हणून आता फॅननं काम चालू. फॅनचं काम हे करू राहिलं हात पंखा. तर आपण यानं पंखा करू, याने तरी हवा लागते जरा. काय माहीत लाईट कधी येणार. तर या ठिकाणी लावला आहे ना पडदा. आज सर्व पडदे धुवायला ठेवले होते, तर या ठिकाणी पडदा लावला. तिकडचा लावला काही, इकडचा पण पडदा लावलेला आहे, हा वाला. आज जेवायचं काय, लाईट नाही असतं. काय माहीत कधी लाईट येते. सकाळपासून गेलेली आहे 7 वाजतापासून अजून पण लाईट आली नाही. रोज डेली आता हाच टाईम आहे. लाईट 7 वाजता जाते आणि दुपारी 1 ते 2च्या दरम्यान येऊन जाते. तर 2 वाजेपर्यंत वाट पाहा लागेल, कारण काल लाईट 2 वाजता आली होती. बघू आता, वाट पाहिल्याशिवाय आपल्याजवळ काही पर्याय नाही आहे. टी व्ही तर बंद आहे आपली. ही जी टी व्ही आहे, हे 8-10 वर्ष झाले बंद आहे, कोणीच वापरत नाही. हा नट बोल्ट पहा मित्रांनो, किती मोठा आहे. काय माहीत कोण्या मशीनचा आहे हा बोल्ट, आणि याचा नट पण थोडा वेगळाच आहे. या प्रकारे हां, उन्हातून आलो म्हणून इकडेच ठेवलं आहे. हे त्या दिवशी नोट्स ज्या काढल्या होत्या, या सर्व ताईच्या नोट्स आहेत. त्या विकायच्या आहेत. ह्या काही कामाच्या नाही आहेत. हे चूल पेटवण्यासाठी यूज करू शकतो आपण. बाकी बुक्स वगैरे विकू शकतो आपण, कारण सिलेबस तर हाच राहते. चेंज झाला असेल तर माहीत नाही, पण जे UPSC MPSCचे स्टडी करत आहे मुलं, त्यांच्यासाठी तर हे बेस्ट बुक आहेत. तर फ्रेंड्स, हे जे बुक्स आहेत हे जुने आहेत, इतिहासाचे. इतिहास, नागरिकशास्त्र किंवा हिस्ट्री आणि पॉलिटिक्स हे बुक पाहू शकता. किंवा हे बुक, तर हे जे MPSC UPSC वाले स्टुडंट आहे, तर हे बुक त्यांच्यासाठी कामाचे आहेत. हे जे बुक मी तुम्हाला दाखवले,
जे MPSC UPSCचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी कामाचे, भले 9th 10चे बुक असो, पण जो सिलेबस राहतो तो सर्व हाच असतो. त्याच्यामुळे हे बुक्स जे आहे, कोणी MPSCचा अभ्यास करत असेल किंवा फ्युचरमध्ये करणार असेल तर हे जमा करून ठेवसाल. फ्रेंड्स, ही माझी अलमारी होती. 8वी 9वी 10वी म्हणजे 5वीपासून यूज करत होतो मी, 5वी ते 10वी 12वीपर्यंत. त्याच्यामध्ये माझा क्लास 9चा टाईम टेबल पहा. हे माझं डेली रुटीन होतं क्लास 9चं. 6 ते 7 ट्युशन, 7 ते 12 स्कूल. हे पाहू शकता तुम्ही, या प्रकार माझा टाईम टेबल होता. आणि इथे स्वामी समर्थांचा फोटो लावून आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. इथे ताईची अलमारी, इथं मा सरस्वतीचा फोटो होता. आणि इथं श्रीकृष्णांचा फोटो होता, राधा श्रीकृष्णांचा. हे माझी लहान बहिणीची अलमारी होती. इथं आता सर्वीकडे सामान पूर्ण आहे, बिनफालतू जे कामाचं नाही ते. हा GTPLचा बॉक्स आमच्या TV चा बंद करून ठेवलेला आहे, 7-8 वर्ष झाले. तर फ्रेंड्स, या ठिकाणी बाहेर बसून आहे, आतमध्ये लाईट गेली. इथं बाहेर तरी हवा वगैरे सुटते आणि इथं थंड पण लागते जरा झाडांमुळे. फ्रेंड्स, लाईट अजून पण आली नाही आहे, पाहू शकता तुम्ही. 1 वाजत आहे, अजून पण लाईट नाही आली. आता काम किती वाजता येते. तर फ्रेंड्स, आपल्याला उद्या निघायचं आहे यवतमाळला जाण्यासाठी, कारण आजची 23 तारीख, तसं मी सांगितलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये. आजची 23 तारीख आहे, सॅटर्डे. तर 24 तारखेला आपल्याला निघायला लागेल यवतमाळसाठी, कारण 25, 26 आणि 28 3 दिवस प्रॅक्टिकल एक्झाम आहेत. त्याच्यामुळे प्रॅक्टिकलची पण थोडीफार तयारी करावं लागेल, कारण वायवा वगैरे असते, प्रश्न वगैरे विचारतात. तर बघू आता गेल्यावर. आता घरी मी 8 ते 10 दिवस घरी होतो, कारण 6 तारखेला आलो होतो मी इथं घरी. 6 पासून तर आज बरेच दिवस होत आहे. तर फ्रेंड्स, फायनली एवढ्या वेळेनंतर आता आली लाईट. किती वाजता? 1 वाजत आहे. हे पाहू शकतो तुम्ही, आता लाईट आली. तर आता सर्व डिव्हाइसेस चार्जिंगला लावावं लागेल, टॅब वगैरे सर्व. याच्यामध्ये पण चार्जिंग नाही आहे, आता लवकरच बंद पडते. आई, लाईट आली. आई, हा. तर लाईट आली, बटन बंद.